नाशिक स्टेशनवर, कारण नाशिक स्टेशनवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांचं स्वागत करण्यात येत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत पक्षासोबत एकनिष्ठ राहिल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं फुलं उधळून आणि औक्षण करून स्वागत करण्यात येते। थेट दृश्य नाशिक रेल्वे स्टेशन परिसरातली। राजाभाऊ वाजे नाशिकचे खासदार जे परवाच्या बैठकीला देखील बोलावलेल्या कालच्या उपस्थित होते। संसदीय पक्षाची बैठक संसदीयची ठाकरेंच्या शिवसेनेने बोलावलेली, त्याला ते उपस्थित होते आणि ते राजाभाऊ वाजे आता नाशिक रेल्वे स्टेशनवर पोहोचलेत। मुकुल कुलकर्णी ताजे अपडेट्स देतील। मुकुल, मुकुल माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? मुकुलशी आपण बोलणारच आहोत, पण ही थेट दृश्य नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरची आहेत। ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे यांचं इकडे आगमन झालं आणि त्यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। ढोलताशांच्या गजरात औक्षण करून फुलं उधळून त्यांचं स्वागत करण्यात येते। सध्या 6 खासदार ज्यांनी ठाकरेंची साथ सोडलेली आणि ते आता बाहेर पडतायत अशी माहिती समोर आल्यानंतर राजाभाऊ वाजेंनी मात्र ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतला। माध्यमांसमोर बोलताना देखील त्यांनी तसं 2 ते 3 वेळा सांगितलेलं होतं आणि तेच राजाभाऊ वाजे नाशिकचे खासदार आता पोहोचलेत नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात। तिकडे त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आहे, फुलं उधळण्यात येत आहेत, औक्षण करण्यात येत आहे आणि राजाभाऊ वाजे यांचं स्टेशनवर स्वागत होत आहे। 9 खासदार ठाकरेंचे, ज्यापैकी 6 खासदारांनी त्यांची साथ सोडलेली आहे अशी सध्याची स्थिती, तर 3 खासदार त्यांच्या सोबत आहेत। त्यातलेच एक आहेत राजाभाऊ वाजे आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात येतं। गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या सगळ्या आपल्या समोर आहेत। संसदीय दलाची बोलावलेली बैठक शिवसेनेने आणि त्याच्यामध्ये राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत, अनिल देसाई हे खासदार उपस्थित राहिले होते। संजय राऊत देखील होते आणि आता त्याच राजाभाऊ वाजेंचं नाशिकला आगमन झालेलं असताना त्यांचं जोरदार स्वागत होत आहे। कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। शुभम बोडके आपल्याला ताजे अपडेट्स देत आहेत। शुभम, राजाभाऊ वाजेंचं जंगी स्वागत होत आहे तिकडे। शुभम, नक्कीच ऑपरेशन टायगरच्या या सगळ्या घडामोडीनंतर राजाभाऊ वाजे यांनी शिवसेनेसोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचं या निर्णयानंतर सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं। नाशिककरांनी खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर आज ते पहिल्यांदाच या सगळ्या घडामोडीनंतर नाशिकमध्ये येत आहे आणि नाशिकच्या रेल्वे स्टेशनवर त्यांचं जंगी असं स्वागत केलं जात आहे। सिन्नरमधील काही त्यांचे कार्यकर्ते समर्थक सोबत नाशिकमधले ठाकरे गटाचे पदाधिकारी हे त्या ठिकाणी स्वागतासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे। जंगी असं स्वागत फक्त राजाभाऊ वाजे यांच्या त्या ठिकाणी केलं जात आहे। येणाऱ्या काळामध्ये देखील मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत राहणार अशी स्पष्ट भूमिका जी आहे ती राजाभाऊ वाजे यांनी घेतल्यानंतर खरं तर नाशिककर देखील त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळत आहे। अश्विन, काही संबोधित करणार आहेत, काय अपडेट्स आहेत शुभम? शुभम, माझा आवाज पोहोचतोय? आवाज येतोय शुभम, आजचा राजाभाऊ वाजेंचा पुढचा कार्यक्रम नेमका कसा आहे? कार्यकर्त्यांशी ते काही बोलणार आहेत, संबोधित करणार आहेत, कुठे मेळावा घेत आहेत, असं काही कळलंय? नक्कीच ते आता त्यानंतर नाशिकमधल्या त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये त्या ठिकाणी येणार आहे आणि त्यानंतर ते पुढे सिन्नरसाठी रवाना होणार आहे। मोठ्या प्रमाणात सिन्नरमध्ये देखील त्यांचं जंगी स्वागत केलं जाईल। त्यांच्या कुटुंबाकडनं देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे। खरं तर त्यांचे वडील जे आहेत प्रकाश वाजे यांनी देखील ती भूमिका घेतलेली होती की राजाभाऊ वाजे हे कुठेही जाणार नाही, कारण राजाभाऊ वाजे यांच्या निर्णयासंदर्भात देखील अनेक चर्चांना त्या ठिकाणी उधाण आलेलं होतं। त्यामुळे कुटुंबाकडनं देखील जी भूमिका होती ती प्रामुख्याने आपल्या ठिकाणी सातत्याने ठाकरेंच्या
बाजूने घेतले असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आज दिवसभरामध्ये ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. आणि एकूण जर बघितलं तर राजाभाऊ वाजे यांचं नाशिक मधून सिन्नर पर्यंत समर्थकांसह मोठ्या रॅलीचं देखील आयोजन करण्यात आल्याची माहिती करता मिळाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसोबत देखील राजाभाऊ वाजे हे बोलणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये नेमके आता पक्ष संघटन नेमकं कसं असणार आहे, कशा पद्धतीने काम करावं लागणार आहे, या सगळ्या संदर्भात देखील कार्यकर्त्यांशी स्वतः राजाभाऊ वाजे हे बोलणार असल्याची देखील माहिती आपल्याला मिळते. शुभम, आपल्या सोबतच राहा. मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. मुकुल, राजाभाऊ वाजेंचं तिकडे स्वागत तर होत आहे. रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि आत्ता राजाभाऊ वाजे काही माध्यमांशी बोलणार आहेत आणि त्यासोबतच संध्याकाळी मेळावा देखील आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा. त्या संदर्भात काय अपडेट्स आहेत? ते तिकडे कसे जातील, किती वाजता जातील? या सगळ्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांकडनं जे स्वागत होत आहे ही आपल्या कामाची पावती आहे असं आपल्याला वाटतं का? असंच आहे. त्यांच्याच प्रेमापोटी, त्यांच्याच प्रेमाने सर्व लहान थोर गरीब दुबळ्यांच्या प्रेमावर मी निवडून आलो. ज्या विचारधारेतून निवडून आलो त्या विचारधारेशी मी प्रामाणिक आहे. आपण बघतोय की राजाभाऊ वाजे जे आहे स्वागत आहे, आज स्वागत होत आहे. आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि अशा वेळेस हे संपूर्ण वातावरण आपण बघतायत. काय भावना आहेत आपल्या? नाही, ही समाधानाची भावना आहे. जे आपण केलंय, जो निर्णय मी घेतला, तो योग्य आहे असं मला वाटतं की त्याची पावती आहे असं. ऑपरेशन टायगर झालं, आपण 6 दिवसापासून शिवसेनेसोबत राहण्याची ठाम भूमिका मांडलेली होती. काय वाटतं झालेलं आहे ते भावने आता जे आहे ते मी त्याच्यावर बोलू शकणार नाही. मी माझ्याबद्दल बोलतोय आणि मी जे आहे ते प्रामाणिकपणे माझं काम करतो. शिवसैनिकांचं हे प्रेम आपल्याला मिळतंय. प्रेम होतंच, पण ते मला वाटतं वाढले आता. आपल्याला जी काही ऑफर मिळाली होती, काय आपण जे काय होतं सर्व आपण टीव्हीवर पाहिलंय. त्यामुळे आता नवीन असं वेगळं काही घडलेलं नाही. जे तुम्ही सगळं टीव्हीवर पाहताय तेच घडलंय. आपल्याला जी ऑफर मिळाली होती त्यापेक्षा हे प्रेम खूप महत्वाचं आणि मोठं आहे असं वाटतं. मी सांगितलं की मला तशी ऑफर मिळाली नव्हती आणि मला ऑफर मिळालेली नाही. त्यामुळे मला जे पाहिजे ते मिळतंय आणि मला वाटतं ते माझ्यासाठी खूप आहे. तुमच्यावर काही दबाव होता का? अजिबात काही नाही. पण आज वर्धापन दिन आहे. आज आपण मुंबईत राहणं अपेक्षित होतं. आपण नाशिकमध्ये आला. नाही, आता मुंबईला जाणार आहे पण 6 वाजता पोहोचणार आहे. मी आता घरी येणं गरजेचं होतं. आपल्या ज्यांनी मला माझ्यासाठी कष्ट घेतले त्यांना भेटणं आणि त्याच्यानंतर मुंबईला जाणं मला वाटतं योग्य होतं. म्हणून मी नाशिकला आता घरी उतरलोय. आता मध्यवर्ती कार्यालयात जाणार आहे. तिथला कार्यक्रम आटपून मग मी मुंबईकडे जाणार. माध्यमांशी संवाद साधलाय राजाभाऊ वाजेंनी आणि आपण ठाकरेंसोबत राहण्याचा घेतलेला निर्णय हा योग्यच आहे. मी त्यांच्या सोबत आहे आणि आताही आपण कार्यकर्त्यांचा मेळावा झाल्यावर पुन्हा एकदा मुंबईला रवाना होणार आहोत षण्मुखानंद सभागृहातल्या मेळाव्याकरता, वर्धापन दिन कार्यक्रमाकरता, असंही त्यांनी सांगितले. आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी, त्यासोबतच अभिषेक मुठाळ आणि शुभम देखील आपल्यासोबत होते. ताजे अपडेट्स देत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.